एक मोठी बातमी ती म्हणजे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपच्या वाटेवर आहेत अशी माहिती सूत्रांकडून जय महाराष्ट्रला मिळतेय। भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईमध्ये बैठक होऊन या बैठकीमध्ये भाजपला पाठिंबा देण्यासाठी आपण तयार असल्याचं सत्तार यांनी सांगितल्याची माहिती समोर येतेय। येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाडा, औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्यात निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांना अपक्ष आमदार करण्यासाठी भाजपला पाठिंबा द्यावा आणि त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेमध्ये सिल्लोड मतदारसंघातून अपक्ष म्हणून अब्दुल सत्तार लढून भाजपला पाठिंबा देतील असा प्लॅन करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यानंतर पिता-पुत्र भाजपला पाठिंबा देतील असंही सूत्रांकडून समजतंय। काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपच्या वाटेवरती असल्याची माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिलेली आहे। यावेळची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईमध्ये बैठक होऊन त्या बैठकीमध्ये भाजपला पाठिंबा देण्यासाठी आपण तयार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितल्याचं देखील कळतंय। काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपच्या ते वाटेवर आहेत अशी माहिती सूत्रांकडून जय महाराष्ट्रला कळतेय। भाजपा अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईमध्ये बैठक होऊन या बैठकीमध्ये भाजपला पाठिंबा देण्यासाठी आपण तयार असल्याचं सत्तारांनी सांगितल्याची माहिती देखील समोर येतेय। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। माधव, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, काय अधिक माहिती आपल्याकडे? विशाल, आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे की अब्दुल सत्तार हे भाजपच्या वाटेवर सध्या चालत आहेत आणि जी वाट सध्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद अशा 3 निवडणुकीच्या टप्प्यातून जाते आणि त्या सगळ्या टप्प्यांमध्ये ते भाजपमध्ये राहणार जवळपास निश्चित झालेला आहे आणि त्यामुळेच औरंगाबाद जिल्ह्याच्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा आणि आमदारकीचा मी राजीनामा दिलेला आहे अशी घोषणा अब्दुल सत्तार यांनी केलेली आहे। विशेष म्हणजे अब्दुल सत्तारांची इच्छा औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची नाही, केवळ भाजपच्या काही मोठ्या नेत्यांची इच्छा होती की औरंगाबाद लोकसभेमध्ये खासदार चंद्रकांत खैरे यांना निवडून येऊ देऊ नये म्हणून अब्दुल सत्तारांची मदत घेण्यासाठीचा प्रयत्न सुरू होता असे आपल्याला कळतं आहे। कारण भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांना खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेकडून, विशेषतः औरंगाबाद शिवसेनेकडून मोठा त्रास गेल्या 5 वर्षामध्ये दिला गेला होता आणि तो अजून काही थांबत नाही। आज घडीलाही प्रचारामध्ये भाजपचे नेते येत नाहीत, ही सगळी अशी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळं जर अब्दुल सत्तार अपक्ष लढले आणि एमआयएमच्या ऐवजी दुसरा कोणी उमेदवार नसेल तर मुस्लिमांची आणि दलितांची सगळी एकत्र मतं आणि हिंदूंची मतं अशा 3 मतांच्या आघाडीवर अब्दुल सत्तार हे खासदार होतील असा कयास भाजपच्या मोठ्या नेत्यांनी बांधला होता। मात्र ते काही गणित आता पूर्ण होत नाही आणि म्हणून नवीन एक वाट आता अब्दुल सत्तारांनी दाखवलेली आहे आणि त्या वाटेनुसार आपल्या सूत्रांनी सांगितलेली जी माहिती आहे की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली काल रात्री, त्यात असं ठरलेलं आहे की औरंगाबाद जिल्हा आणि जालना जिल्हा अशा स्थानिक स्वराज्य संस्थेची ऑगस्टमध्ये एक आमदारांची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांना उतरवायचं। अब्दुल सत्तार ही ताकद लावतील, सोबतच शिवसेना आणि भाजपची मदत घेऊन ते आमदार होतील आणि ते भाजपला सहकार्य करतील आणि ते सुद्धा भाजपच्या गोटामध्ये राहतील आणि त्याचबरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार ही सिल्लोडमध्ये अपक्षच निवडणूक लढवतील आणि नंतर ते भाजपला पाठिंबा देतील। प्रत्यक्ष ते भाजपमध्ये जाणार नाहीत, मात्र जी भाजपची वाट आहे त्या वाटेवर मात्र ते कायम राहणार असं जवळपास निश्चित झालं आहे आणि त्यामुळेच आज मुंबईमध्ये काही प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी परत काँग्रेसमध्ये जाणार नाही। याचा अर्थ असा आहे की ते काँग्रेसमध्येही जाणार नाहीत, ते भाजपमध्येही जाणार नाही, मात्र भाजपची जी वाट आहे ती वाट सुद्धा सोडणार नाहीत। कारण राजकीय क्षेत्रातली खरं तर अतिशय मोठी अशी बातमी आपल्याला म्हणावी लागेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हे होते आमचे ब्युरो चीफ माधव सावरगावे।